नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या YouTubeवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 10व्या म्हणजे मकर राशीच्या मार्च 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तर यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच. आणि म्हणूनच आपण ठेवू शकता या महिन्यावर काटेकोर लक्ष, करू शकता परिपूर्ण नियोजन. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत या महिन्यातले दैनंदिन राशी भविष्य अगदी चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. चला तर मग माहिती करून घेऊया हा मार्च महिना आपल्या मकर राशीसाठी नक्की कसा असणार आहे. आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह बुध या संपूर्ण महिन्यात कुंडलीच्या दुसऱ्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे व याला मंगळ व राहू यांची सुद्धा साथ मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना जमीन जुमला, विद्युत उपकरणं, मशिनरी, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिसिटी, वाहन, आधुनिक तंत्रज्ञान या विषयामध्ये काही आर्थिक धोरणं आखायची असतील, निर्णय घ्यायचे असतील, त्याने अवश्य या संदर्भात योग्य ते निर्णय घ्यायला हरकत नाही. यामध्ये उत्तम असा आर्थिक लाभ या काळात संभवतो. तर रवी ग्रहाची साथ 14 मार्च पर्यंत याच दुसऱ्या घरातून व त्यानंतर तिसऱ्या घरातून मिळणार असल्यामुळे सरकारी कामं मिळवण्यासाठी सुद्धा लाभ होईल. तर काही सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आग्रही राहिलास उत्तम राहील. बुध ग्रहाचं शुभ भ्रमण सुरू असल्यामुळे आर्थिक व्यवहार, कागदपत्रांचे व्यवहार, महत्वाच्या चर्चा, मीटिंग्स, नवीन लोकांशी संपर्क, आपल्या करत असलेल्या कार्याच्या संदर्भातील जाहिरात, प्रसिद्धी यासाठी महत्वाची कामं हातावेगळी करण्यासाठी, नवीन कामं सुरू करण्यासाठी, सुरू असलेल्या कामाचा वेग आणि गती वाढवण्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना शुभ व लाभाचा राहणार आहे. त्या दृष्टीने अवश्य आपण कामाला लागू शकता. सोबत शुक्र ग्रह सुद्धा पराक्रम स्थानातून मीन या त्याच्या उच्च राशीमधून भ्रमण करत असल्यामुळे कला कौशल्य, क्रीडा, इव्हेंट मॅनेजमेंट, मल्टीमीडिया, अकाउंटिंग, बिझनेस मॅनेजमेंट, फायनान्स अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आपल्या कामातील योग्य ती प्रगती साधण्याची संधी साधायला मदत होईल. याच क्षेत्रातील नोकरदार मंडळींना आपल्या कामातील कौशल्य दाखवण्याची संधी बिलकुल सोडून चालणार नाही. कारण यावरच पुढे होणारे नोकरीतील प्रमोशन, योग्य पगाराचे पॅकेज, पगारवाढ, मनासारख्या ठिकाणी होणारी बदली या सर्व गोष्टी अवलंबून राहतील. ज्यांना नोकरीतील बदलाचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी योग्य मार्गदर्शन घेऊन व नियोजन करून निर्णय घ्यायला हरकत नाही. मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र आणि बुध ग्रह अशुभ स्थितीमध्ये आहेत किंवा अशुभ ग्रहांची दशा महादशा सुरू आहे अशा मंडळींनी आधी आहे ती नोकरी सांभाळण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर तिथेच अडचणी येताना दिसतील. तसेच कुटुंबाच्या व भावंडांच्या संदर्भातील महत्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी हा महिना व हे ग्रहयोग शुभ राहतील. परस्परांमधील सामंजस्य सुधारण्यासाठी सुद्धा हा महिना अनुकूल राहील. व्यावसायिक मंडळींनी आपल्या जुन्या उधारी आणि उसनवारीच्या वसुलीसाठी अवश्य प्रयत्नशील राहावे. व्यापार व्यवसायामध्ये नवीन वाढ करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी हा महिना शुभ राहील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना शुभ असणार आहे. इंजिनिअरिंग, कला, आर्ट, फायनान्स, बिझनेस मॅनेजमेंट, अकाउंटिंग, त्याचप्रमाणे सेक्रेटरियल प्रॅक्टिस, लॉ, कायदा, ॲग्रिकल्चर अशा विषयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. मात्र महिन्याचा शेवटचा आठवडा जरा सांभाळावा लागणार आहे सगळ्याच मंडळींना. आरोग्याचा विचार करता हा महिना उत्तम राहील. तरीही कफाच्या जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संतती, विवाह, मंगल आणि धार्मिक कार्य, प्रॉफिट बुकिंग, गुंतवणूक, खरेदी विक्री यासाठी हा महिना बऱ्यापैकी लाभ व शुभ असे परिणाम देणारा राहील. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दल आधी जाणून घ्या आणि नंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा.
हे मार्गदर्शन ऑनलाईन म्हणजेच फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सहजरित्या आपणही आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन आपण आमच्याकडून घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क WhatsApp नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटमध्ये या महिन्यात आपल्याला फार्मा, पॉवर, इंजिनिअरिंग, स्टील, FMCG, बँकिंग, इन्फ्रा, ऑइल, IT, केमिकल, लॉजिस्टिक हे सेक्टर बऱ्यापैकी फायदा मिळवून द्यायला मदत करतील. अर्थात जाणकारांचा सल्ला अवश्य घ्या. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी पहिले 3 आठवडे लाभाचे राहतील. शेवटचा आठवडा मात्र सांभाळून ट्रेडिंग करावं लागेल. मंडळी, ही होती या मार्च महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण माहिती करून घेणार आहोत दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला, निर्णय घ्यायला जरा जास्त सोपं जाईल. महिन्याची सुरुवात शुभ राहील म्हणजेच 1 मार्च. शुभ आणि लाभदायक परिणाम वाढवणारा हा दिवस असणार आहे. कोर्ट कचेरी, विवाह, व्यवसाय या संदर्भातले काही महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाच्या चर्चा करण्यासाठी, गुंतवणुकीसाठी शुभ दिवस. 2, 3, 4 मार्च पुढचे 3 दिवस थोडे अडचणी वाढवणारे राहतील. आरोग्य, गुंतवणूक, महत्त्वाची कामं या विषयात कोणतेही निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील, नाहीतर मोठं नुकसान संभवतं. पुढे 5 ते 11 मार्च हे 7 दिवस अतिउत्तम. महत्त्वाचे निर्णय, यात्रा, मांगलिक आणि धार्मिक कार्य, महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेण्यासाठी शुभ दिवस. कुटुंबातील वडीलधारी मंडळींची, मित्रपरिवाराची चांगली साथ सोबत मिळेल. तर कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि सहाय्य आपण घेऊ शकता. आर्थिक लाभाच्या दृष्टीने हे दिवस शुभ राहतील. नोकरदार मंडळींसाठी काही महत्त्वाचे निर्णय अवश्य घेऊ शकता. 12-13 मार्च सावधानता राखण्याचे दिवस. व्यवहारातल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊनच व्यवहार करावे लागतील. स्वतःच्या आणि कुटुंबातील मंडळींच्या आरोग्यावर या दिवसात जरा जास्त लक्ष द्या. 14 ते 20 मार्च हे पुढचे 7 दिवस पुन्हा एकदा नव्याने नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी आहे. त्या कार्याचा जोर वाढवण्यासाठी उत्तम दिवस. कुटुंबासाठी, स्वतःसाठी, नवीन कार्याशी जोडण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. मानसन्मान, पदप्रतिष्ठा कार्याच्या माध्यमातून मिळण्यासाठी अनुकूल दिवस. गुंतवणूक, आर्थिक निर्णय, आर्थिक व्यवहार आणि लाभ मिळवण्याची संधी या काळात अवश्य घेऊ शकता. 21-22 मार्च घरगुती कारणांवरून छोट्या मोठ्या चिंता त्रास वाढवतील, परंतु घरासाठी महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी या काळात करू शकता. वाहन, घर, जमीन जुमला, शेती यांचे खरेदी विक्रीचे किंवा गुंतवणुकीचे व्यवहार करण्यासाठी शुभ दिवस. 23-24 मार्च विद्यार्थी, नोकरदार, गुंतवणूकदार यांच्यासाठी हे दिवस शुभ राहतील. महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज यासाठी अनुकूल आणि शुभ दिवस. 25-26 मार्च हे पुढचे 2 दिवस थोडंसं आरोग्याच्या बाबतीत सांभाळून राहायचं आहे. व्यवहारातील महत्त्वाचे आणि मोठे निर्णय अतिशय सांभाळून घ्यायचे आहेत, घाई करायची नाही आणि आपल्या विरोधकांवर लक्ष ठेवायचं आहे. 27-28-29 मार्च महत्त्वाची कामं, महत्त्वाच्या मीटिंग, चर्चा घडवून आणण्यासाठी शुभ दिवस. तसेच लग्न कार्य, कोर्ट कचेरी, व्यवसाय, उद्योग या विषयातले निर्णय या काळात अवश्य घेऊ शकता. तर महिन्यातले शेवटचे 2 दिवस म्हणजे 30-31 मार्च या काळात मात्र व्यवहार सावधानतेने करा. दगदग आणि मानसिक ताणतणाव थोडे कमी करा आणि आरोग्याकडे लक्ष द्या. तर मंडळी, ही होती मार्च महिन्यातील दैनंदिन आणि मासिक राशी भविष्याची संपूर्ण माहिती. या महिन्यातल्या आध्यात्मिक साधना आपल्यासाठी असणार आहे ती म्हणजे गुरुग्रहाची आणि बुधग्रहाची उपासना वाढवण्याची. यासाठी रोज विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण, तर गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय अवश्य वाचनात ठेवा. म्हणजे ही होती आपल्या मकर राशीची मार्च महिन्यातली संपूर्ण दैनंदिन आणि मासिक राशी भविष्याची माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक अवश्य करा. मंडळी, बऱ्याच दिवसांपासून लोकांचा आग्रह होतो आहे ज्योतिष अभ्यास वर्ग सुरू करण्याविषयी आपल्या चॅनलमध्ये. तर मंडळी, आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर लवकरच प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्ग ऑनलाईन झूम मीटिंगवर आपण सुरू करत आहोत. या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत 12 राशींची, कुंडलीमधील 12 घरांची म्हणजेच 12 स्थानांची आणि 9 ग्रहांची अत्यंत सखोल व विस्तृतपणे. ज्यांना या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी अधिक माहितीसाठी अवश्य आपल्या ऑफिसच्या संपर्क नंबरवर WhatsApp मेसेज करून माहिती घ्यावी. नंबर 9892156163.
मंडळी, आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी ₹330 फोन पे करून आपण त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करून मागवू शकता. तसेच मंडळी, परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा ₹151 फोन पे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबालवृद्ध कोणीही याचं वाचन आणि पारायण करू शकतात. तर अष्टोत्तर शतनामावली हा ग्रंथ सुद्धा आपण ₹151 फोन पे करून मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्वाच्या ग्रहांचे 108 नावं संकलित केलेलं आहे. मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, अगदी 1 मुखी ते 14 मुखी रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, त्याचप्रमाणे मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी आणि दक्षिणावर्ती शंख, या कोणत्याही गोष्टी आपल्याला मागवायच्या असतील, ऑर्डर द्यायच्या असेल तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच मंडळी, आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पितळेचं धूपदीप पात्र, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत, याची माहिती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. तर मंडळी, असा हा मार्च महिना आपल्या मकर राशीसाठी आनंदाचा, भरभराटीचा, सुख समृद्धीचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये कुंभ राशीची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य पुन्हा एकदा आपल्या चॅनलला भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.